नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, महागाई भत्त्यामध्ये 10% वाढ। जाणून घ्या माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, एकीकडे केंद्र सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे। राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात थेट 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। सरकारच्या या निर्णयानुसार महागाई भत्ता 25% वरून वाढून 35% करण्यात आला आहे। या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर होणार असून त्यांच्या हातात येणारी रक्कम लक्षणीय वाढणार आहे। ही वाढ मार्च महिन्याच्या वेतनापासून लागू होणार आहे आणि पुढील पगारात वाढीव रक्कम जमा होणार आहे। सध्याच्या महागाईच्या काळात हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे। कोणाला मिळणार लाभ? या निर्णयाचा लाभ राज्यातील विविध घटकांना मिळणार आहे। सर्व विभागातील राज्य सरकारी कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचारी, अनुदानित शाळा, महाविद्यालये आणि पॉलिटेक्निक संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पूर्णवेळ व अर्धवेळ आकस्मिक कर्मचारी, पुनर्नियुक्त पेन्शनधारक, या वाढीमुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या उत्पन्नात थेट वाढ होणार आहे। पेन्शनधारकांनाही दिलासा। राज्यसेवा पेन्शनधारक, कुटुंब पेन्शनधारक आणि एक्स ग्रेशिया लाभार्थींना महागाई मदत DR मध्ये 10% वाढ देण्यात आलेली आहे। ही वाढलेली रक्कम एप्रिल महिन्याच्या पेन्शन सोबत दिली जाणार आहे। थकीत थकबाकी संदर्भात सरकार लवकरच स्वतंत्र आदेश जारी करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। महामंडळे आणि स्वायत्त संस्थांसाठी अटी। राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वैधानिक महामंडळे आणि स्वायत्त संस्थांना DA वाढ लागू करताना त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागणार आहे। संचालक मंडळाच्या मंजुरीनंतरच वाढ अंमलात आणता येणार आहे। आर्थिक शिस्त राखत निर्णय घेण्यावर सरकारने भर दिलेला आहे। इतर राज्यावर दबाव। केंद्रातील कर्मचारी 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेची वाट पाहत असताना केरळ सरकारच्या या निर्णयामुळे इतर राज्यावरही दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कर्मचारी संघटनांकडून DA वाढीच्या मागण्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। महागाईच्या पार्श्वभूमीवर 10% DA वाढीचा निर्णय हा राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरला आहे। पगार आणि पेन्शनमध्ये झालेली ही वाढ हजारो कुटुंबांसाठी सकारात्मक बदल घडवणारी ठरणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।